शिवाय नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे आणि तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि टेस्टी कोकणी स्टाईल सुक्का बोंबील मसाला ग्रेव्ही. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि चव मात्र जबरदस्त. चला तर लगेच सुरुवात करूया. सर्वात प्रथम छान असे सुके बोंबील क्लीन करून घ्यायचे, स्वच्छ असे त्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, आणि त्याला पण छान असा भाजून घेऊया. हा बोंबील धुण्या अगोदर हलका भाजून घेतला की त्यामुळे त्याचा वास कमी होतो आणि टेस्ट खूप छान येते. त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा. आता हा बोंबील हलकासा रोस्ट करून घेऊया. रोस्ट झाला की त्याला आपण एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये बाजरीचे पीठ टाकूया किंवा चण्याचंही पीठ घालून तुम्ही पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करून स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्या. याच्यात आपण बाजरीचे पीठ ॲड केले, तुम्ही बेसनही ॲड करू शकता. त्याला छान असं मिक्स करून त्यात पाणी ॲड करून छान असं क्लीन करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यावं. काही टिप्स सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि छान असं बाजरीचं पीठ टाकून किंवा चण्याचं पीठ टाकून तुम्ही छान असं स्वच्छ धुवून घ्या. बेसन किंवा बाजरीचं पीठ घालून धुतल्याने फिश आणखीन छान स्वच्छ होतात. यासाठी लागणार साहित्य कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, किसलेलं खोबरं आणि खुरसणी. याने टेस्ट खूप छान येते. व्हाईट तिळे ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये. ही खुरसणी आहे. तर चला सुरुवात करूया. मसाला आपण छान असा भाजून घेऊया. तेल ॲड करूया. सर्वात प्रथम कांदा ॲड करून सोनेरी होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा, लसूण आणि अद्रक. हा मसाला छान असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. सर्व मिश्रण ब्राऊन झालं की गॅस बंद करून मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. आणि हो, काही खास टिप्स सांगणार आहे. बोंबील जास्त शिजवू नका, तो लगेच तुटतो. धुण्याआधी रोस्ट केल्याने त्याचा वास कमी होतो फिशचा, ड्राय फिशचा. आपला कांदा छान भाजला आहे, त्याच्यामध्ये मी खुरसणी आणि किसून घेतलेलं खोबरं टाकून छान असं भाजून घेऊया. खोबरं छान भाजलं की ग्रेव्हीची चव डबल होते. लसूणही खूप कमी वापरा किंवा जास्त घातली तर चव कडू होऊ शकते. शेवटी थोडं तूप घातलं तर टेस्ट अजून भारी लागते. आपला मसाला छान असा भाजून झाला आहे, तो आपण थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण पॅन गरम व्हायला ठेवूया. त्याच्यामध्ये आणखीन एक ट्रिक सांगणार आहे मी, नक्की याप्रमाणे ट्राय करा. आता कढई गरम व्हायला ठेवली आहे. मसाला दळेपर्यंत आपण बाकीची गोष्ट सुरुवात करूया रेसिपीला. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये धुतलेले स्वच्छ धुवून ठेवलेले बोंबील ॲड करूया आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं परतून घेऊया, जेणेकरून त्याला एक वेगळी क्रंचीनेस टेस्ट येते आणि खूप छान लागते. तुम्ही याच्यातच जस्ट अशी धुवून शॅलो फ्राय करून घ्या. त्याच्यावर थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट टाकून, कोथिंबीर टाकून तुम्ही जस्ट सॉते करा. खूप छान लागतं असंही ते विदाऊट मसाला. नक्की ट्राय करा. छान असं तळून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. ज्यांना ड्रायफिश आवडते त्यांना एक स्नॅक्स म्हणून, स्टार्टर म्हणूनही तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. छान आपले हे रोस्ट झाले आहे. हे छान आपण एक बाजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मसाला आपण छान दळून घेतला आहे आणि त्याच तेलामध्ये आपण हे मसाले टाकूया घरगुती. लसूण टाकूया टेचून घेतलेला थोडासा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, लसूण मी त्याचा ठेचा करून ठेवला होता तो टाकूया थोडासा. लाल मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि गरम मसाला. घरगुती मसाले आहे हे छान असे भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत.
आणि यातच आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला आपला तोही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. पुन्हा हा मसाला 3 ते 4 मिनिटं छान असा परतवा. त्यात मग हळद, लाल तिखट जे आपण टाकलंय, मीठ घालून छान असे उकळी येऊ द्यायची. 3 ते 4 मिनिटं मसाला छान असा परतून द्यायचा. छान असा आपला मसाला परतलाय. झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत त्यालाही छान असं भाजून घेऊया. आणि मी साईडला गरम पाणी व्हायला ठेवलं होतं. मी कुठल्याही ग्रेव्हीमध्ये पाणी टाकताना पाणी गरम करूनच टाकते, जेणेकरून भाजीची टेस्ट ती तशीच राहते. ह्याच मसाल्यामध्ये आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेले बोंबील टाकूया, तेही छान ॲड करूया. परत मिक्स करूया छान असे. छान आपला मसाला हा भाजून झाला आहे. गरम पाणी करून ठेवलं होतं, त्यात मीठ ॲड करूया आपण. आणि हे गरम पाणी तुम्हाला थिकनेस ग्रेव्हीची जेवढी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा आणि उकळी येऊपर्यंत शिजवून द्या. उकळी आली की तुम्ही बोंबील नंतरही घालू शकता किंवा अगोदरही घातले तरी चालेल. आणि 5 मिनिटं हलक्या हाताने शिजवा. जास्त ढवळू नका, नाही तर बोंबील तुटतात. आणि बोंबील जास्त शिजला तर तो लगेच तुटतो. म्हणून पाणी गरम टाकलं. आपला मसालाही छान भाजला आहे. उकळी आली की आपलं ही सुक्का बोंबील मसाला ग्रेव्ही तयार झाली आहे. आणि ही ग्रेव्ही भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम अशी टेस्ट लागते. नक्की ट्राय करा. अशी आपली झणझणीत बोंबील मसाला ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि फिश टाकल्यानंतर जास्त हलवू नका. बोंबील खूप नाजूक असतात, त्यामुळे हलका हातानेच शिजवा. फोडणीचं सिक्रेट आहे शेवटी लसूण कढीपत्ता फोडणी घातली तर चव नेक्स्ट लेवल येते. आणि गॅस बंद केल्यानंतर 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून मगच चव मस्त बसते. नक्की ट्राय करा. तुम्ही बोंबील कसं बनवतात, तुमची स्टाईल कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी ट्राय करा आणि फोटो मला नक्की पाठवा. मला खूप आनंद होईल. काही टिप्स सांगत आहे. रोस्ट करताना जास्त जळू देऊ नका. बोंबील फक्त हलक्या हाताने भाजायचा, जास्त भाजला तर कडू लागतो. गरम पाण्याने धुवा. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी धुतल्यास वास अजून कमी होतो, उग्र वास येत नाही. बेसन घालून किंवा बाजरीचे पीठ घालून धुतल्याने चिकटपणा आणि स्मेल दोन्ही कमी होतात. मसाला व्यवस्थित परता. मसाल्यामधून तेल सुटायला लागलं की समजा ग्रेव्ही रेडी होण्याच्या जवळ आली आहे. थोड्या आंबटपणासाठी शेवटी तुम्ही कोकम घालू शकतात. रंग आणि टेस्टसाठी थोडं लाल काश्मीरी तिखट घातलं तर ग्रेव्हीचा छान रंग येतो. ऑप्शनल आहे. ही काळी ग्रेव्ही खूप छान लागते काळ्या मसाल्यामध्येही. जाडसर ग्रेव्ही हवी असेल तर नारळ जास्त घाला आणि पाणी कमी ठेवा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.